मंडळी, तुझ्यासोबतनी मालिकेत आता खूपच जबरदस्त ट्विस्ट आला आहे. ज्या गोष्टीची आपण सगळे प्रेक्षक खूप आतुरतेने वाट पाहत होतो, ती गोष्ट आता फायनली घडलेली आहे. फायनली आता मल्हार नुपूरच्या प्रेमात आकांत बुडालेला आहे आणि नुपूरला सुद्धा मल्हारवर प्रेम होत आहे. आता इकडे मल्हारच्या ऑफिसमध्ये रिपोर्टर्स आलेले असतात आणि ते मल्हारला विचारत असतात की तुमच्या बायकोबद्दलच्या अपेक्षा काय आहेत. आणि मल्हारने त्यांना खूपच मोठी लिस्ट सांगितलेली असते. आता ते रिपोर्टर सुद्धा शॉक झालेले असतात आणि आता हे सगळं तायडी बघत असते. ते रिपोर्टर्स मल्हारला म्हणतायत, सर, बायकोबद्दलच्या अपेक्षांची तुमची लिस्ट तर खूपच मोठी आहे, पण अशी मुलगी आता या जगात कुठे मिळणार. आणि तेवढ्यातच तिथे नुपूर सगळ्यांना सर्व करत असते. रिपोर्टर्सने हा प्रश्न विचारल्यानंतर मल्हारचं लक्ष नेमकं नुपूरकडे जातं आणि तो नुपूरकडे बघून म्हणतोय, मिळाली. आता हे सगळं नुपूर बघत असते, तायडी बघत असते, सगळे रिपोर्टर्स बघत असतात, कॅमेऱ्यामध्ये कैद होत असतं. आणि आता तायडी तर शॉकमध्येच गेलेली असते. तिला तर वाटतंय की मल्हार हा पूर्णच प्रेमात बुडालाय नुपूरच्या. आता तायडी खूपच मोठा कट करणार असते. आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग झाला आहे बरं का मित्रांनो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आता इकडे मल्हार आणि नुपूरची आई बोलत असतात. नुपूरची आई म्हणत असते, काहीही झालं तरी माधव कार्यकर हा व्यक्ती अस्तित्वात नाही, ही गोष्ट नुपूरला कधीच कळायला नाही पाहिजे. आणि नुपूरच्या आई मल्हारला हे बोलत असताना हे नेमकं नुपूरनी ऐकलेलं असतं. आता मात्र कुणाचीच खैर नाही बरं का मित्रांनो. नुपूर आता एकाला शाळा शिकवते की काय असं वाटते. आणि आता नुपूरच्या आणि मल्हारच्या नात्यावर याचा कसा परिणाम होतो ते बघणं पण खूपच इंटरेस्टिंग राहणार आहे. आता नुपूर आणि मल्हार गाडीतून घरी येण्यासाठी निघालेले असतात आणि गाडीमध्येच नुपूरकडे मल्हारचं लक्ष जातं. नुपूर विचारात बुडालेली असते आणि ती काय विचार करते हा मल्हारला प्रश्न पडलेला असतो. आता मल्हार नुपूरला म्हणतोय, नुपूर, काय झालं, आता एवढा विचार कशाचा करताय. आणि नुपूर म्हणते, खरं तर आता विचार करायलाच काही नाहीये सर, आणि आयुष्याचा एक चॅप्टर तर बंद झाला. खरं तर मनातून हलकं सुद्धा वाटतंय, पण मनात खूप रिकामं सुद्धा वाटतंय. नुपूर म्हणते, म्हणजे इतके दिवस वेदांतला न्याय मिळवून द्यायचाय हा एकच एम होता डोळ्यासमोर. सगळ्या गोष्टी त्या एका गोष्टीच्या भोवती फिरत होत्या आणि आता अचानक सगळं थांबल्यासारखं जगण्याचं कारण नाहीच झालं की कसं एमलेस वाटायला होतं ना, तसं झालंय. आता मल्हार विचारतोय, पण मग आता पुढे काय. आणि नुपूर म्हणणार असते, पुढे असं म्हणते. तेवढ्यातच ती ड्रायव्हर दादांना म्हणते, कारण आता पुढे काय हे तिलाही सुचलेलं नसतं. ती ड्रायव्हर दादांना गाडी थांबवण्यासाठी सांगते आणि आता तिथे एक पाटी लावलेली असते आणि त्याच्याकडे बघत ती म्हणते, तो बघा सर, एक माइलस्टोन आलाय आपल्या आयुष्यात. पण आपला प्रवास संपलाय का. नाही, एका पाठोपाठ एक असे माइलस्टोन्स येत राहतात आयुष्यात. आपण फक्त चालत राहायचं असतं, न थांबता चालत राहायचं असतं. नुपूर म्हणते, आज फक्त एक चॅप्टर संपलाय सर, पूर्ण वही नाही संपलीये. कितीतरी नवी कोरी पानं आहेत माझ्या वहीमध्ये अजूनही. कितीतरी नवीन चॅप्टर लिहू शकते मी त्याच्यावर. आपण ठरवलंच तर एखादा नवीन चॅप्टर सुरू करू शकतो ना, असं होऊ शकतं ना, असं नुपूर म्हणत असते. तेवढ्यातच मल्हार म्हणतोय, छान वाटलं तुझ्याकडे हा तुझा विचार बघून. आणि आता नुपूर म्हणत असते, मला माहिती नाही, पण आता तरी तुम्हाला तुमची चूक कळली आहे का. आणि आता मात्र मल्हारला जाम टेन्शन आलेलं असतं आणि मल्हार भीत तिला विचारतोय, चूक, माझी चूक, आता काय चूक झाली आहे माझ्याकडून, असं विचारतच असतो. तेवढ्यात नुपूर म्हणते, आता 20 ते 21 तास झाले आपल्याला प्रवास करून, आपण काही खाल्लंच नाहीये. आणि आता नुपूरचं हे बोलणं ऐकल्यानंतर मात्र मल्हारला थोडंसं रिलॅक्स वाटायला होतं. आणि आता मल्हारने त्या ड्रायव्हर दादांना पुढे एखादं हॉटेल बघितल्यावर गाडी थांबवायला सांगितलेलं असतं. पण तेवढ्यातच नुपूर म्हणते, सर, हॉटेलवर जेवण्यापेक्षा आपण एका ढाब्यावर किंवा खानावळ घरगुती जेवण जिथे भेटेल असं मोकळ्या वातावरणात बसून जेवायचं का. आणि मल्हार लगेच नुपूरला हो असं बोलतोय. आता मल्हारने सांगितलेलं असतं ड्रायव्हर दादांना की एखादा ढाबा किंवा अशी एखादी खायची टपरी दिसली तर थांबवा तिथे गाडी, असं सांगितलेलं असतं. आणि तो ड्रायव्हर दादांना सांगत असतो की किशोरी अमोलकरांची गाणी लाव ना. पण तेवढ्यातच नुपूर म्हणते, सर, येताना आपण माझ्या आवडीची गाणी ऐकली, पण आता जाताना आपण तुमच्या आवडीची गाणी ऐकूयात का. आणि हे ऐकल्यानंतर मल्हार खूपच खुश झालेला असतो. म्हणजे मनामध्ये त्याला खूपच भारी वाटलेलं असतं. मल्हार म्हणत असतो, नुपूरने आज पहिल्यांदा माझ्या आवडीचा विचार केला. आज पहिल्यांदा तिने माझ्या आवडीला प्रायोरिटी दिली. आणि तो स्वतःशीच म्हणतोय, माझा विचार करावा असं का वाटलं असेल तिला. आणि असं म्हणताना मल्हार त्या विचारांमध्ये हरवलेला असतो. नुपूर म्हणते, सर, कुठं हरवला, सांगा ना, तुमच्या आवडीची गाणी लावायची का. आणि ती त्यांना विचारते की
तुमच्या आवडीची गाणी म्हणजे कोणत्या सिंगरची गाणी आवडतात तुम्हाला? आणि मल्हार सांगतोय, मला आशा भोसलेंची गाणी आवडतात. आणि त्यानंतर नुपूर त्या दादांना आशा भोसलेंची गाणी लावण्यासाठी सांगते. आणि त्यानंतर आपल्याला खूपच सुंदर गाणं म्हणजेच आशा भोसलेंचं नभ उतरू आलं हे गाणं ऐकवलंय. हे खूपच सुंदर आणि खूप छान वाटते बरं का मित्रांनो गाणं ऐकायला. आजचा एपिसोड खूपच इंटरेस्टिंग झाला आहे. तुम्ही व्हिडिओ नक्कीच पाहिला पाहिजे आणि हो, टीव्हीवर एपिसोड सुद्धा पूर्ण पाहिला पाहिजे बरं का. आता हे गाणं ऐकताना नुपूर हे गाणं खूपच एन्जॉय करत असते आणि तो प्रवास सुद्धा खूप एन्जॉय करत असते. आता इकडे तायडी पोलीस स्टेशनमध्ये त्या चोराला भेटण्यासाठी गेलेली असते. ते हवालदार तिला सांगत असतात की कदम साहेबांनी फक्त 5 मिनिट बोलण्याचा वेळ दिलाय तुम्हाला. आणि तायडी म्हणते मला तेवढाही वेळ लागणार नाही. आणि तायडी आता खूपच रागात तिकडे त्या चोराकडे आलेली असते. खूपच निर्दयी असते बरं का ही तायडी मित्रांनो. ती काय करते, त्या चोराला आवाज देऊन नाही उठवत, तर तिच्या चपलीचा पाय त्या चोराच्या पायावर ठेवून त्याला खूपच निर्दयीपणे झोपलेला असतो त्याला उठवते. आणि तो खूप जोरात ओरडत असतो. आता तायडी म्हणते ओरडू नको. तायडी त्याला म्हणत असते, मुंबई सोडून बाहेर जायला सांगितलं होतं ना तुला, इथं काय करत होतास? अड्ड्यावर दारू पीत बसला असशील, असं म्हणते. आणि त्याच्या पायावर खूप जोरात पाय देत असते. पण तो चोर सांगतोय, पण मॅडम मी अजून माझं तोंडच उघडलेलं नाहीये. आणि तायडी त्याला धमकी देते, उघडायची हिंमत सुद्धा नाही करायची म्हणून. तायडी त्याला म्हणते, जर तोंड उघडलंस तर बेकार पस्तावशील. कारण तायडीने आता त्या चोराच्या बहिणीला किडनॅप केलेलं असतं आणि इकडे फासावर लटकवलेलं सुद्धा असतं बरं का मित्रांनो. खूपच निर्दयी आहे ही तायडी. आणि तायडी त्याला म्हणते, मी धमकी देत नाही हा, खरंच गेम करीन तुझ्या बहिणीचा जर तोंड उघडलंस तर. आता तायडीने त्या चोराला ही चोरी तूच केलीस असं कबूल करायला सांगितलेलं असतं. आता तायडीसोबत तिचे बाबा सुद्धा तिथे आलेले असतात आणि ती तिच्या बाबांना सांगते की याचं स्टेटमेंट पोलिसांनी घेईपर्यंत तुम्ही इथंच थांबा आणि आपलं नाव कुठेही येणार नाही याची काळजी घ्या. आणि त्यानंतर याच्या जामिनाची व्यवस्था करा. आणि हो, मल्हारला या प्रकरणातलं काहीच कळलं नाही पाहिजे असं सांग. आता तायडी स्वतःशीच बोलत असते. ती म्हणते सगळंच बदलून गेले मागच्या काही काळामध्ये. स्वतःला वाचवण्यासाठी पावलापावलावर धडपड करावी लागते. हे सगळं आता थांबवायला पाहिजे. आता इकडे नुपूर आणि मल्हार ढाब्यावर आलेले असतात जेवण करण्यासाठी. आणि मल्हार नुपूरला विचारतो की काय खायचंय. आणि नुपूर सांगते काही चालेल, पण मला आज चमचमीत खायची इच्छा आहे, काहीतरी तिखट खायचंय. आणि मल्हार त्यानंतर म्हणतोय बघतो मी, तू बस येते तोपर्यंत. आणि तो बघण्यासाठी गेलेला असतो. आता मल्हार ऑर्डर देऊन आलेला असतो आणि इकडे पाहत असतो, पण नुपूर त्याला कुठे दिसतच नाही. त्यामुळे तो खूपच घाबरलेला असतो की कुठे गेली नुपूर. आणि तो सगळीकडे शोधत असतो. तेवढ्यातच तिथे काही लहान लेकरं खेळायलेले दिसत आहेत आणि त्यांच्यासोबत नुपूर सुद्धा आंधळी कोशिंबीर खेळत असते. आणि तिच्याकडे बघून मल्हार परत एकदा तिच्या प्रेमात पडतो. आणि आता नुपूर मात्र आंधळी कोशिंबीर खेळताना त्या मुलांना पकडण्याच्या ऐवजी मल्हारच्याच गळ्यात येऊन पडलेली असते. आणि ते दोघं एकमेकाकडे बघतच राहतात. आता तेवढ्यातच तिथलं एक लहान मुलगी असते. ती म्हणते, आता ताई तू दादाच्या डोळ्यावर पट्टी बांध, आता त्याच्यावर राज्य. पण नुपूर म्हणत असते, नको नको, त्यांना नको, हवं तर मी दुसऱ्यांदा राज्य घेते, पण त्यांना नको. पण मल्हार म्हणतोय, अरे नुपूर ही चिटिंग आहे, मी आऊट झालोय म्हटल्यावर माझ्यावर राज्य ना. त्यानंतर तिथले सगळे मुलंही म्हणतात, हो बरोबर आहे बरोबर आहे. आणि त्यानंतर मल्हार डोळ्यावर पट्टी बांधण्यासाठी सांगतो नुपूरला. आणि नुपूर बांधते सुद्धा. आता मल्हारवर राज्य असतं. आणि मल्हार नुपूरला विचारत असतो, नुपूर तू अचानक या मुलांसोबत खेळायला कसं काय आलीस? आणि नुपूर सांगते, ऍक्च्युली त्यांचे फुगे विकले गेले नाहीत, त्यामुळे त्यांच्या आया उदास बसल्या होत्या आणि ही मुलं पण भुकेने रडवेली झाली होती, म्हणून म्हटलं एखादा खेळ खेळूया आणि ते जिंकले तर त्यांना पार्टी म्हणून खायला देऊया. आणि आता तुमचं राज्य, असं म्हणून नुपूर मल्हारला गोल फिरवते आणि तीही त्या मुलांसोबत पळते. आता परत एकदा मल्हारने नुपूरला पकडलेलं असतं आणि आता सुद्धा डोळे एकमेकांच्या डोळ्यात पाहून अकांत बुडालेले असतात ते. आता त्यातलीच एक मुलगी म्हणते, तुम्ही दोघं तर एकमेकांशीच आंधळी कोशिंबीर खेळताय. आणि नुपूर म्हणते, आता सांगा आता कोणावर राज्य? आणि नुपूरला त्या सगळ्या मुली म्हणतायत, आता ताई तुझ्यावर राज्य. त्यानंतर नुपूर राज्य घेणार असते, परंतु मल्हारच्या डोळ्यावर बांधलेली पट्टी निसटलेली असते आणि त्याची गाठ फिट्ट बसलेली असते, ती त्याला काही निघतच नसते. आता हे सगळं नुपूर पाहत असते आणि ती गाठ सोडण्यासाठी त्याच्या जवळ जाते. आणि ती जवळ गेल्यानंतर त्यांच्यामध्ये खूपच छान क्षण झालेले आहेत बरं का मित्रांनो इथं. आणि यावेळी आपल्याला किती सांगायचे तुला, हे छान गाणं ऐकवलेलं आहे. या मालिकेमध्ये खूपच सुंदर गाणे ऐकवतात आणि त्यांचे गोड क्षणही खूप छान दाखवतात. खूप छान वाटते ही मालिका बरं का मित्रांनो. आणि आता नुपूर खेळत असताना
मल्हारने मात्र खेळायचं बंद केलेलं असतं आणि तो साईडला थांबून बघत असतो. त्याच्यानंतर ते सगळेजण शिवणापाणी खेळतायत आणि मल्हार लांब उभारून फक्त नुपूरकडेच पाहत असतो आणि नुपूरही त्याच्या भोवती भोवती फिरत असते. आणि मल्हार मनाशीच बोलतोय की वेदांतसोबत जे गाणं हिला ऐकायला आवडायचं ते बदलून आज तिने माझा चॉईस ऐकायला आवडला तिला. पहिल्यांदाच माझ्याशी वागण्यातही एक वेगळाच मोकळेपणा जाणवतोय मला. आणि आपण आनंदी आहोत याचं नेहमीप्रमाणे गिल्ट नाहीये तिच्या चेहऱ्यावर कुठेही. वेदांच्या प्रकरणाला मिळालेल्या क्लोजरमुळे परत एकदा जगायला लागली आहे नुपूर. तिच्या लाईफ मधला नवा चॅप्टर सुरू झालाय आणि तेही तिच्या मर्जीने. आणि हे सगळं बोलत असताना नुपूर आनंदी आहे हे म्हटल्यावर मल्हारच्या चेहऱ्यावर सुद्धा समाधान दिसते. त्यानंतर नुपूरने त्या आयनकडचे सगळे फुगे सगळ्यांना एक एक देऊन टाकलेले असतात आणि त्यानंतर एक फुगा तिच्याकडे शिल्लक असतो तो ती मल्हारला देते आणि त्याला म्हणते एकच राहिला. तुम्हाला माहिती आहे का सर, मला फुगे आकाशात सोडायला खूप आवडतात. विचारा का बरं. आणि त्यावर मल्हार तिला विचारतोय का बरं. आणि नुपूर सांगते कारण हे फुगे जसे आकाशात गेल्यावर आकाशात सोडल्यावर हलकं वाटतं ना, तसंच आपल्या मनाचं सुद्धा आहे. मनातून दुःख उडाल्यानंतर सुद्धा खूप भारी वाटतं. दुःख ही धरून बसायची गोष्ट नाहीच आहे. आणि आता नुपूर म्हणत असते, तिच्या हातात फुगा असतो आणि त्या फुग्याला पकडून ती म्हणत असते सर, या फुग्याबरोबर आपण आपली दुःख विसरून जाऊया का. आणि त्यानंतर ओके असं मल्हार म्हणतो आणि ते दोघं जण तो फुगा आकाशात सोडणारच असतात. तेवढ्यातच मल्हार आणि नुपूर एकदाच म्हणतात हा वेदांतसाठी. आणि मल्हारचं हे बोलणं ऐकल्यानंतर नुपूर मात्र शॉक झालेली असते. आणि त्यानंतर ते दोघंही सोबतच म्हणतात आज त्याला मिळालेल्या मुक्तीसाठी. आणि ते दोघंही तो फुगा आकाशात सोडून देतात. आणि त्यानंतर नुपूर त्या सगळ्या लेकरांना फुगा आकाशात सोडायला सांगते आणि सगळेजण सोडतात सुद्धा. आता इकडे नुपूर घरी आलेली असते आणि ती आईच्या मांडीवर झोपलेली असते आणि तिची आई म्हणत असते माधव कार्यकरचं सुद्धा असं अपघातात निधन होणं किती अनपेक्षित आहे. आणि नुपूर म्हणत असते मल्हार सर म्हणतात साध्या सरळ माणसाच्या मागे देव कायम उभा असतो आणि म्हणूनच कदाचित त्या माधव कार्यकरला देवाने परस्पर शिक्षा दिली असावी. आणि आता नुपूरला विचारते नुपूर, आता तुझं मन शांत झालंय ना बाळा, कुठलीही प्रश्न नाही आहेत ना तुझ्या मनात. आणि नुपूर सांगते आता हलकं वाटते आई. त्यानंतर नुपूरला ते सगळं आठवत असतं. माधव कार्यकरांच्या घरी गेल्यानंतर त्या बायकांनी सांगितलेलं की ते आता कोणाचीच प्रश्नांची उत्तरं नाही देऊ शकत. ते त्याच्यानंतर प्रवासात घडलेले गोड क्षण, त्याच्यानंतर ते खेळलेले आंधळी कोशिंबीर वगैरे, आकाशात फुगे उडवलेले. आणि आता नुपूर तिच्या आईला सांगत असते की मी आणि मल्हार सरांनी आज आकाशात फुगे उडवले आणि त्यातला एक फुगा वेदांच्या नावाचा सुद्धा होता असं सांगते. तो फुगा वर वर आकाशात जात होता आणि मी त्याला एकटक बघत होते. मला असं वाटलं की वेदांत मला सांगतोय की नुपूर मला न्याय मिळाला, आता आनंदी आहे मी. आणि नुपूरचं हे बोलणं ऐकल्यानंतर नुपूरची आई सुद्धा खूपच आनंदी आणि तिचं मन सुद्धा मोकळं झालेलं असतं. त्यानंतर नुपूर वेदांच्या आईला म्हणजेच तिच्या आईला केसाला तेल लावून देण्यासाठी सांगते आणि तिची आई तेल घेण्यासाठी गेलेली असते आणि ड्रॉवरमध्ये तिला वेदांचा आणि तिचा फोटो दिसतोय. आणि ती त्या फोटोकडे बघत मनाशीच बोलत असते की नुपूरकडे बघून काही गोष्टी कराव्या लागतात, त्यामुळे माझ्या वेदांतला सुद्धा नक्कीच आनंद होईल. त्याची ही इच्छा असेलच की तिने आता भूतकाळात अडकून न पडता आयुष्याची नवीन सुरुवात करावी म्हणून. इकडे मल्हार सुद्धा आता घरी पोहोचलेला असतो आणि त्याच्या डोक्यात सुद्धा आजचा पूर्ण दिवस गेलेला तोच त्याला आठवत असतो, त्यांचे गोड क्षण आठवत असतात. आणि तेवढ्यातच त्याला तिथे तायडी दिसलेली असते. आता तायडी दिसल्यानंतर त्याला लगेच आठवतं की तायडीने त्याच्या गाडीचा पाठलाग केलेला होता. आणि हा आजचा भाग इथेच संपलेला दाखवलाय. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक मात्र नक्कीच करा. आणि हो मित्रांनो, आपल्या आवडत्या मालिकांचे अपडेट्स असेच रोज सगळ्यात अगोदर मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. चला तर मग उद्या भेटूया.